जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आहे यश काळे। आज मी एका खूपच पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहे। महाराष्ट्रातील 5 आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजेच परळी वैद्यनाथ। तर चला मग आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात। मित्रांनो, मी आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। इथली शांतता आणि वास्तुकला एकदम मनाला अशी शांत करणारी आहे। मित्रांनो, आपण बघितले असेल महादेवाच्या मंदिरमध्ये एकच नंदी असतो, पण इथे 3 आहेत आणि या नंदीचे नाव म्हणजे सोम, चौ, चंड असे आहे। सध्या मी मंदिराच्या आतल्या भागात आहे। इथली भव्यता आणि वातावरणातील भक्ती हे अनुभवलं पाहिजे। आता तुम्हाला मुख्य गाभाऱ्यातील झलक दाखवतो। आता आलो आहे आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये। मित्रांनो, परळी वैजनाथ ही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे या पिंडीला विशेष धार्मिक महत्व आहे। यामध्ये तुम्हाला पिंडीला स्पर्श दर्शन करून घेण्याची आणि पूजा करण्याची एक वेगळीच मान्यता आहे। मित्रांनो, हे होते वैद्यनाथ मंदिर येथे माझे अनुभव। दर्शन घेतले आणि भक्तीची ऊर्जा अनुभवली। तुमच्यासाठी हा छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे। आशा आहे हा अनुभव आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तर जय श्रीराम भावांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये। बाय बाय।